की जय, सब संतन की जय। रज्जू सर्पाकार भासैले जगडंबर, मनोने आवडती पाय घेतो आलाय बलाय। दृश्य द्रुमाकार लानी, केली सर्वस्वाची धनी। तुकी तुकला तुका विश्वी भरोणी, उरला लोका। म्हणवितो दास परिमी असे उदास, हाची निश्चय माझा परिमी निश्चयाहुनी तुझा। सरते कर्तृत्व माझ्या ते परिमी त्याहुनी असे भिन्न। तुका तुकासी तुकला तुका तुका होऊन निराळा। जगद्गुरु तुकोबरायांचं संत हृदय सम्राट पंढरीश परमात्मा रुक्मिणी प्राण संजीविनी भगवान पांडुरंग परमात्मा यांच्या हृदयस्थ ज्यांचं स्थान आहे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी ज्यांचं स्थान आहे, वैराग्याचा महामेरू देहू निवासी, आपण त्यांच्या त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या चरित्रावर दृष्टिक्षेप टाकत आहोत। 6 दिवस आपण त्यांच्या चरित्रात्मक भागाकडून थोडा थोडा त्यांचं चरित्र आपण बहुश्रुत असल्यामुळे जास्त चरित्राचा वहापोह न करता आपण त्यातले आध्यात्मिक भाव पाहिले। जगद्गुरु तुकोबरायांची अनुभूती काय होती, कारण संतांना स्वतःची कीर्ती स्वतःची स्तुती आवडत नाही, त्यांची अनुभूती काय आहे। अनुभवाले अंगा ते या जगात येतसे, त्याने अनुभवलं आणि या जगाला दिलं। माझा पहा अनुभव केला देव आपुला। ते ज्या उंचीवर पोहोचले, ज्या उंचीवर गेले, विचाराची उंची, अनुभूतीची उंची त्यांनी जी गाठली, तिथपर्यंत प्रवास करणारा साधक संतांना आवडत असतो। बरीच माणसं खूप स्तुती करतात, पण त्यांनी सांगितलेलं अनुसरत नाही, खूप वर्णन करतात। आज आपल्याला समाजात आपले स्तुती पाठक खूप मिळतात, वा 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 गुदगुल्या करणाऱ्यांची रेलचेल आहे, खूप स्तुती पाठक असतात, परंतु आपले विचार आपल्याला जे आवडतं ते अनुसरणारे खूप थोडे असतात। मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये, यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां व्यतितत्वता। या ठिकाणी गीतेत भगवान परमात्मा म्हणतात, हजारात एखादा माझ्या मार्गी लागतो, हजारात एखादा मार्गी लागलेला तो प्राप्तीच्या पहिलं तिरी, प्राप्तीच्या तीरावर, इथे गीतेने सहस्रेषु म्हटलं, हजारात। याच्या पुढे जाऊन माऊलींनी अरिगताति कोटीवरी, कोटीत म्हटले, कोटीत। गीतेने हजारात सांगितलं तर माऊलींनी कोटीत सांगितलं। कोण कुठं कोसळतं, कोण कुठं कोसळतं, कोण कुठं कोसळतं। उच्च शिखरावर, आत्मानुभूतीच्या शिखरावर वीरश्री एकट्यालाच विजयश्री कोणाला तरी माळ घालत असतं। परमवीर चक्र सगळ्यांना नाही मिळत। परमवीर चक्र कोणाला मिळतं? ज्याच्या शरीराच्या चिंदड्या चिंदड्या होत असतात, लढता लढता तो देहातीत ज्याची अवस्था होती त्याला परमवीर चक्र असतं। देहातीत मातृभूमीशी तो शूरवीर इतका एकाग्र झालेला असतो, त्याला मातृभूमी सोडून दुसरं काही दिसत नाही, त्याच्यासाठी वाटेल ते करायची तयारी ज्याची असते त्याला परमवीर चक्र माळ घालत असतं, त्याला परमवीर चक्र असतं। तसं आत्मस्वरूपाच्या अनुभूतीकडे जात असताना शरीराच्या चिंधड्या चिंधड्या कराव्या लागतात। जाळोनी संसार बैसलो अंगणी, जे जगद्गुरु तुकोबरायांनी संपूर्ण आयुष्याकडे त्यांच्या चरित्राकडे दृष्टिक्षेप जर टाकला, आज उपांत्य भाग आहोत आपण, त्यांचा सोहळा पाहणार आहोत। 375वा सोहळ्याचा हा भाग आहे। आज हरिदिनी आहे, सगळा महाराष्ट्र दुमदुमून निघाला। वैकुंठ गमन सोहळा ही अलौकिक गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये। आम्ही नेहमी सांगत असतो, नीट ऐका काय वैशिष्ट्य या भूमीचं। उत्तराखंडमध्ये जर तुम्ही गेलात, आपला भारत देश फार मान आहे, फार मान आहे। आपण उपक्रमात तेच सांगितलं होतं, भरतखंडे नरदे प्राप्ती
हे तो परमभाग्याची संपत्ती. भारत देशात जन्माला येणं हे परमभाग्य, महद्भाग्य, महद्भाग्य आहे. त्यातल्या त्यात मनुष्यत्व, कारण विचारशक्ती मनुष्याला आपल्याला दिलेली. पशु काय पाप पुण्य जाणं ते उत्तम मध्यम भोगिती. पश्वाधिक योनीमध्ये विचारशक्ती नाही, ती भोग योनी आहे. पश्वाधिक योनी कोणती योनी आहे? भोग योनी. मनुष्य योनी सुटण्याची योनी, हा सुटण्याचा मार्ग आहे. सापडेल हा नरदे काकताली न्याय. हे शरीर आपल्याला जसा आंधळाला कावळा टाळीत सापडावा तसा आपल्याला सापडलाय, मिळालाय, प्राप्त झालाय. मग ह्या भारत देशात आपण जन्माला आलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती. नरदेह प्राप्ती भरतखंडे म्हणजे भारत देशात नरदेला जन्माला आलो. ही तो परमभाग्याची संपत्ती, परमभाग्य संपत्ती, मान अशा भाग्याची संपत्ती भारत देशात जन्माला आलो. भारत देशात जन्माला येऊन किती वैशिष्ट्य आहे भारत भूमीचं आहे का. इथे अध्यात्माची रेलचेल आहे, मुक्तांची रेलचेल आहे, मोक्षाचा मार्ग आहे. मोक्ष कशा मिळवायचा या साधनांची रेलचेल आहे. त्यातल्या त्यात भारताचा आत्मा महाराष्ट्र आहे. महान असे जे राष्ट्र ते महाराष्ट्र. संधी फोड करा, बहुरी समाज चालवा, चतुर्थी चालवा, षष्ठीचा चालवा, कोणताही चालवा बरं का, संधी फोड करा व्याकरणात. महान असे जे राष्ट्र ते कोण? महाराष्ट्र. महान अशी जी भूमी. जगातल्या कोणत्याही राष्ट्राला, कोणत्याही देशाला, कोणत्याही भूभागाला असं नाव नाही आहे का? त्याच्या नावातच सगळं आलंय ना, कशाला शोधता बाकीचं काय आहे का नाही? राष्ट्र असे महान ते महाराष्ट्र. आपण सांगत होतो भारतभूमीत कुठेही प्रवास करा. आम्ही उत्तराखंडमध्ये जर गेला होतात ना आपण, त्या उत्तराखंडला देवभूमी म्हणतात. काय नाव आहे? देवभूमी. उत्तराखंड काय आहे? देवभूमी आहे. तिथे जर आपण प्रवास करत जर असू, आमचे नेहमीचे वाक्य असतात, प्रवास करत असताना इतके मोठमोठे प्रशस्त रस्ते, आता फार प्रशस्त रस्ते आपल्या देशात खूप चांगले झाले, जगात 2 नंबर लागतोय आपण बरं का आता सध्या. तर असे प्रशस्त रस्ते, मोठमोठे शासनाने तयार केलेले बोर्ड असतात. त्या उत्तराखंडमध्ये असे बोर्ड लिहिलेले आहेत, आओ इस देवभूमी में आपका स्वागत है का नाही? असे बोर्ड काय लिहिलेले आहेत बोर्ड? आओ इस देवभूमी में आपका स्वागत है. त्या देवभूमीत महाराष्ट्रात आता थोडं तर शासनाला कळवा तुम्ही बरं का, तुमच्याकडून पत्रकारितेकडून शासनाने डोक्यात आणू द्या. असे बोर्ड लिहिले पाहिजे रस्त्यावर, आओ इस संत भूमि में आपका स्वागत है. वह देवभूमि है तो हमारी यह संत भूमि है. कौन सी भूमि है? संत भूमि. इस संत भूमि में आपका स्वागत है. संत हे देवाला काकरमर श्रेष्ठ असतात. श्रेष्ठ आहे संत. संतांचे आमचे प्रमाण आहे, वेगळं नाही त्यांच्याकडं. देवतेची संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत तेच देव, कारण देवाला, परमात्म्याला करुणा उपाधीने संतांकडे अवतीर्ण व्हावं लागलं. संत हे करुणा उपाधीने आलेले असतात. देव हा निर्णायक आहे, निर्णायक. देवाला दया नसते, निर्णय करत असतो, पण संतांच्या ठिकाणी दया आहे. म्हणून दयेचं प्रतिनिधित्व, दयेचा बिंदू, दयेचा सागर, दयेतून करुणेतून निर्माण झालेली ग्रंथ संपदा म्हणजे संत वाङ्मय. आपल्या जीवाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा, इकडे लक्ष द्या सगळे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. कष्ट होतात ते परोपकारासाठी. कशासाठी आलेले संत या जगात? आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं 2 समीक्षा, 41 वर्ष पूर्ण आयुष्य, 20 वर्ष प्रापंचिक, 21 वर्ष पारमार्थिक, 41 वर्षाचं पूर्ण आयुष्य प्राप्त झालेलं. 42व्या वर्षी त्यांचं वैकुंठ गमन सोहळा. आता कोण काय म्हणत असेल, कोणाचे वाद, कोणी वादासाठीच वाद, कोणाला त्याच्यासाठी प्रसिद्धी असते, कोणाचं काय सोडून द्या.
तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. संघ टाकायला सांगितला. वादात अडकायचं नाही, व्यवहारात अडकायचं नाही, परिस्थितीत अडकायचं नाही, व्यवस्थित अडकायचं नाही. काय प्राप्त करून घ्यायची? अवस्था प्राप्त करून घ्यायची. काय प्राप्त करून घ्यायची? आपल्याला अवस्था जी शेवटच्या क्षणापर्यंत टिकेल ही अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची. तळमळायचं त्यासाठी, झुरावं लागतं. रात्रीचं कीर्तन ऐका ना, झुराव त्यासाठी. भेटी लागी जीवा लागली स्यास, रात्रंदिवस वाट पाहावी लागते, तळमळावं लागतं. जी अनुभूती जगद्गुरूंनी घेतली त्यांनी ही प्रपंच रचना भोगुनी त्यागिली. निळोबरायने गोड वर्णन केलं त्यांच्या आरतीमध्ये. ही प्रपंचाची रचना त्यांनी काय केली? अनुभवली आणि त्याग केला. अनुभवून काय केलं? भोगुनी त्याग केली. ही प्रपंच आकार मावळल्याशिवाय आपण अनुभूतीपर्यंत पोहोचत नाही. आकार मावळा. समोर जे दृश्य आहे ते अदृश्य व्हावं लागतं. त्याने अनुभवलं. आपण त्यांची उंची पाहत आहोत. अदृश्य झालं, त्यांच्या पुढे जगत दिसत नव्हतं. एक निमित्त मात्र, एक नाटक म्हणून ते आपली कृती करत होते. त्यांची लालन लीला असते बरं का. संतांची देवाची काय असते? लालन लीला. म्हणून लीला विग्रही म्हटलेले त्यांना. काय म्हटलेले? लीला विग्रही. जगद्गुरु तुकोबाराय लीला विग्रही होते. लीला केली त्याने. लीला भगवंताच्या जसं लीला आहे ना, कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन आपण करतो त्या लीला आहेत. तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचं वर्णन करणं म्हणजे त्यांच्या लीलेचं वर्णन करणं. त्यांच्या लीला पाहिल्या आपण. लीला काय काय केल्या. त्या लीलेतून, त्या चरित्रातून आपल्या अंतकरणाची शुद्धी होत असते. आपला प्रवास आत्म्याकडे होत असतो. आपण प्रथमतः पहिल्या दिवशी सांगितलं होतं 5 पायऱ्यातून जावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायांचे आता निर्याणाचे अभंग आहेत. त्यांनी वर्णन केलं. आपण जे सांगितलं ना, रज्जू सर्पाकार भासले जगडंबर. रज्जू आणि सर्पाकार हे जगडंबर भासलं म्हटले. रज्जू म्हणजे काय? वेदांतातला हा सिद्धांत आहे. दोरी आणि साप याच्यावर सगळा वेदांत उभा आहे माहिती आहे का. दोरीन साप कळाला का आत्मज्ञान झालं. दोरी साप. रस्त्यातून झावळ्या वळ्यामध्ये अस्पष्ट मंद अंधकारामध्ये रस्त्याने जात असताना आडवी तिडवी दोरी पडली होती. काय पडली होती? दोरी पडली होती आडवी तिडवी. काय भास झाला? दोरी म्हणजे काय? काळ्या कुट्टा अंधारात नाही कळत, पण थोडा मंद अंधारात भास झाला. कशाचा? सापाचा, सर्पाचा भास झाला. घाबरलं, मागे पळालं. साप आहे म्हटला. साप. जो त्या रस्त्याने आला होता तो म्हटला, नाही रे बाबा, दोरी मी जा ना, मी तिथून आलो. संत सांगतात हे जगत मिथ्या आहे, आम्ही अनुभवलं. दोरी जा म्हटले. ते म्हटलं माझं धाडसच होत नाही. दोरी कशी? धाडस होत नाही. मग ते म्हटले नाही कळत ना, ही बॅटरी घ्या. बॅटरी, प्रकाश घ्या. या प्रकाशात, बॅटरीच्या प्रकाशात प्रकाश लावून पहा दोरी का नाही. ग्रंथ ह्या बॅटऱ्या आहेत. काय आहेत? ग्रंथ ह्या बॅटऱ्या आहेत. प्रकाश आहे, ग्रंथ ह्या बॅटऱ्या आहेत. त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये दोरी काय आहे हे पाहायचं असतं. पण आम्ही काय केलं? या बॅटऱ्यांचा उपयोग काय चालला आहे आज? या बॅटऱ्या दोरी न पाहता लोकांचे डोळे दिपवण्यासाठी करत आहोत. कळतो ना अर्थ? आमची विद्वत्ता किती हे नाही. आपल्या अनुभूतीनं हे जगत मिथ्य झालं पाहिजे. रज्जू, दोरी तो दोरी, साप त्याच्यावर भासलाय. एकदा का दोरी कळाली का भीती नष्ट होते. जगत कळालं, जगताचं स्वरूप कळालं का जगताचं अभयम सत्वसंशुद्धी. रज्जू सर्पाकार भासले जगडंबर, मनोने आवडती पाय घेतो आलाय बालाय. खूप गोड चिंतन आहे अभंगांचं सगळ्या. आता हे खूप निर्याणाचे अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे. आपण कशालाच गवस घालू शकत नाही. आपण उपंत्य भागात आहोत. घोट विनलाळ ब्रह्मज्ञाना हाती. काय अनुभूती होती त्यांची? काय अनुभूती होती? ब्रह्मज्ञाना हाती. घोट विनलाळ ब्रह्मज्ञाना हाती. मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. मुक्ताला जे मुक्त आहेत ना, जे आत्मस्थितीत अनुभवले, आत्मानंदात गेले, त्यांना असं वाटतं वा 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 काय आनंद आहे. हे भक्तीनं उधळलेलं जग त्यांना आत्मस्थिती सोडायला लावणार आहे. भक्तीचा रस. खरंच भक्ती रस हा कितवा रस आहे माहिती? 10वा रस आहे. कितवा रस आहे भक्तीचा? 10वा रस आहे. साहित्यात 9 रस आहेत. माऊलींनी गोड वर्णन केलं. नवरस भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू. 9 रस. किती रस आहे साहित्यातले? 9 रस. फक्त नामनिर्देश करतो. हास्यरस, करुण रस,
बिभित्सरस, रौद्र रस, अद्भुत रस, वीर रस, भयरस, शृंगार रस हां. आणि 9वा रस विशेष आहे तो जो ज्ञानेश्वरीत आहे, शांत रस. किती झाले? 9 रस. साहित्यातले किती रस आहे ते? 9 रस. पण आम्हाला कोणता रस माहिती आहे? आंबरस. कोणता रस? आता सीजनच चालू आहे. कोणता रस माहिती आहे आम्हाला? आम्ही आंबरसाच्या पलीकडे जातच नाही. काही काही जे बाहेरचे आहे ना ते गेलेच तर सोमरसात जातात. कुठे जातात? सोमरस. 14 रत्न निघाले. हे साहित्यातले रस कधी कळणार आहे? हे साहित्यातले रस कळून घेण्यासाठी हृदयाचे दरवाजे उघडे असावे लागतात, हृदयाचे कवाडं उघडे असावे लागतात, त्यावेळेस या रसात प्रवेश होतो. हे झाले साहित्यातले रस. साहित्य सोनियाच्या खाणी. साहित्य सोनियाची खाण आहे इथं ज्ञानेश्वरीत. ज्ञानेश्वरीतला संत वाङ्मयातला विशेष रस आहे तो शांत रस. कोणता रस आहे विशेष रस? शांत रस. माऊलींनी त्या शांत रसाला एक पाहुणा आला म्हटले आमच्या घरी. शांत रसाच्या घरी आम्ही पाहुणचार म्हणून त्याला स्थान दिलं. शांत रसाच्या घरी कोणता पाहुणा आला सांगता का? होई शांताची घरा, शांताची घरा, अद्भुत आला पाहुणेरा. कस तरी होतं ना असं ऐकताना हृदयात. ज्याला कस तरी होतं ना त्याने समजायचं आपल्या ज्ञानेश्वरीची कृपा होते. ज्याला काहीच होत नाही ना त्याने समजायचं मुख्याने सांगितलं आणि बाहेरने ऐकलं. आत हृदयात घुसले पाहिजे शब्द. जे खास ज्ञानेश्वरीचे वाचक असेल त्यांना कळते शब्द काय. शांत रसाच्या घरी कोणता रस पाहुणा म्हणून आला? अद्भुत रस पाहुणा म्हणून. अद्भुत रस अचानक निर्माण होणारा रस असतो तो अद्भुत रस. बापरे नाही का? भैरस, वीररस. टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या उडविल राई राई एवढ्या. कोणता रस आहे? ते वीररसातच म्हटलं पाहिजे. करुण रस. शर आला तो धावून आला काळ विव्हळला. आमची पाठ आहे खूप लहानपणी. आमच्या मोठ्या खूप आमच्या कुटुंबातल्या एका चुलत भावाला 63 साली कविता होती कुसुमाग्रजांची बरं. हे काव्य. विव्हळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन झोक हे राज्याच्या श्रवणी करुणी वाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा वगुनी शोकाकुल झाला नृमनी आसवे आनुनी नयनी तो वदला हा अंत्य तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा मग कळवळुनी नृपास बोले बाळ कैशी तुम्ही साधली वेळ मम म्हातारे माय बाप तानेले तरुखाली असतील बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आणावया निर्मळ पाणी मी आलो या कासारी ही लगबग भरोणी जारी जो परत फिरे तो तुमचा शराला या उरात ऋतुनी बसला त्या वृद्धपणी मीच एक धार सेवेस आता मुकनार जा बघतील ते वाट पाखरावानी ध्याने ओनी आधी पाणी आहेत अंध ते दोन्ही दुःख वार्ता फोडू नकाई ही विनंती तुमच्या पायी मज माघारी करा तुम्ही सांभाळ होनिया श्रावण बाळ परी झाकुनी हे सत्य कसे राहील विधिलेखन होई फोल काळीज त्यांचे फाटुनी शोका वेगे तेतील माझ्या मागे घ्या झारी मी जातो त्याचा बोल लागला जावया खोल सोडिला श्वास शेवटला तो जीव विहंग तडफडला तणू पंजर सोडून गेला
दशरथ राजा रडला धाई धाई, अडखळला ठाई ठाई. याला करुण रस म्हणतात. विष्णू वामन शिरवाडकर ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांचं काव्य आहे. श्रावण बाळाचा शेवटचा काळ, जे न देखे रवी ते देखे कवी. हे काव्य आहे, काव्यात्मक आहे, गाथा ही काव्यात्मक आहे. त्याने अनुभवलं. हे वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. वाचे बरवे कवित्व. वाणीला काय बरं वाचतं? कवित्व. जगद्गुरु तुकोबारायांचे कवित्व आहे. आणि या कवित्वापेक्षा काय श्रेष्ठ आहे? त्या कवित्वाचा येतं ना तुम्हाला लिखाणामध्ये काय येतं माहिती आहे का? मराठी भाषेत एखाद्या काव्याचा तुम्ही काय करा? रसास्वादन करा. रसस्वादन कळतं का? त्याचा रस सेवन करा. म्हणजे तुमच्या भाषेत ते मांडा. तुम्हाला काय अनुभवलं ते तुमच्या भाषेत मांडा. तसं आपण गाथेचं रसस्वादन करायचं होतं, चरित्राचं रसस्वादन करायचं. रस अनुभवायचा आपण आणि मग द्यायचं असतं. रसास्वादन करा. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व. आणि रसिकत्वापेक्षाही काय श्रेष्ठ आहे माहिती आहे का? रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. त्या रसिकत्वाला या लोकातला स्पर्श नसावा, विषयाचा स्पर्श नसावा, विषयातल्या गोष्टी नसाव्यात, विषय वाढवणारे विकार वाढवणारे विषय व्याख्यानात नसावेत, अध्यात्मात नसावेत, काव्यात नसावेत. काय असावेत? परतत्वाचा स्पर्श असावा. या जगातून आपल्याला कुठे घेऊन बोटाला धरून जावं. ज्यांनी परतत्वाचा स्पर्श केला त्यांचं बोट पकडलं की आपण आपोआप परतत्वात जातो. परतत्वात जाणं म्हणजे देहीची विधेयू भोगू दशा. देहस्थितीत असून आपल्याला कोणती दशा भोगता येते? विधेय स्थितीतली अवस्था भोगता येत असते. म्हणून तुकोबाराय म्हटले, मी असं कवित्व केलं. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. जे ब्रह्मज्ञानी ना, ब्रह्मज्ञानी कोण कोण? ज्याला ब्रह्माची प्राप्ती झाली ते ब्रह्मज्ञानी काय करतात? माऊली म्हटले, मोक्षाची सोडी बांधी करी. त्यांना वाटलं ना मोक्ष द्यायचा, कोणालाही मोक्ष देत असतात. सोडा वाटलं सोडतात आणि बांधा वाटला बांधतात. त्यांच्या हातात आहे. देवाला नाही, देव नाही देत, संत देत असतात. मोक्षाची सोडी बांधी करी. अजून काय काय करतात ते? विपा वाठवल्या चित्ता तरी दे आपुली योग्यता. त्यांना विपा वाठवला नाही एखाद्याच्या बाबतीत, आपली योग्यता त्याला समर्पण करतात. संतांची महती सांगत असताना काय काय उपमा दिल्या? लोह परिसासी नसाये उपमा, सद्गुरु महिमा अगाधचे. लोखंड आणि परीस याची उपमा संतांना सद्गुरूंना सहन होत नाही. का नाही होत? त्या परिसामध्ये भेद आहे. परीस, तो परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो, खापराचं नाही करत, पितळाचं नाही करत. भेद स्थिती आहे. वृष्टी सृष्टी न्याय करावा उपदेश. वृष्टी म्हणजे काय? पाऊस. आणि सृष्टी काय? जगत. एकदा का फळी धरली, पाऊस पाहत नाही, इथं गटार आहे का, इथं घाण आहे, धाड 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 पळत असतो. तसं कोण अधिकारी आहे, कोण अनाधिकारी याचा विचार न करता परिसरात भेद आहे. ते फक्त लोखंडाचं सोनं करतं, खापराचं नाही करत, बाकीच्या धातूंचं नाही करत. अजून एक भेद आहे. कोणता भेद आहे? परिसरामध्ये आणखी भेद आहे. एक पहिली भेददृष्टी, ते लोखंड पाहून लोखंड जर गेलं तर त्याचं सोनं होतं, लोखंडाचा स्पर्श झाला तर. बाकीचं पितळ तांब याचं सोनं होत नाही. आणखी एक भेद आहे. परीस, न्यूनता आहे परिसामध्ये. संतांनी सांगितली त्या परिसाची न्यूनता. कोणती न्यूनता आहे? परीस लोखंडाचं सोनं करतो, पण लोखंडाचा परीस नाही करत. सोनं करतो, त्याची किंमत वाढवतो. किती लाख रुपये किलो किंमत करतो आज? काय 90 लाख नाही का? 50 रुपये किलोचं 90 लाख रुपये किलो करून टाकतो परीस. पण संत तसे नाहीत. त्या उपमा नस आहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधाची. कोणत्या उपमा आहेत? तसे का नाहीत? आपणा सारखे करीती तात्काळ. तात्काळ ते आपल्यासारखं करतात म्हणून त्या उपमा त्यांना सहन होत नाही. ही संतांची उपमा आहे. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीची मुक्तता. मुक्ताचं निर्धारण केलं.
आपलीच मुक्तता प्राप्त होत असते. म्हणून गोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन मुक्ताला आपली आत्मस्थिती सोडायला लावणार म्हणे आमचं असं वाङ्मय जगद्गुरु तुकोबाराय निर्माण केलं. अशी अनुभूती लोकांपुढे निर्माण केली. आज गाथा वाचता वाचता गाथेचं चिंतन करता करता एकेका अभंगाचं चिंतन करता करता अशी अवस्था भावविभोर अवस्था होऊन जाते. ज्ञानेश्वरीच्या चिंतनात गाथेच्या चिंतनात ही संतांची फार उपकार आहे, आपल्यावर फार उपकार आहे. त्यांच्या चरित्रात त्यांचं चरित्र नुसतं अनुभवलं ना, त्यांच्या चरित्रात जात असताना आपल्या हृदयाला स्पर्श जर झाला ना, आपलं अंतःकरण द्रवीभूत जर झालं, समजायचं आपण मृदू झालो, जमिनीच्या पेरण्याची लायकी निर्माण झाली. पहिल्यांदा म्हटलं होतं आपण, माझ्या आता लक्षात आलं की 7 पायऱ्यांचं वर्णन करायचं राहील. आज सांगतो, आपल्याकडे थोडा वेळ आहे. 7 पायऱ्या असतात. जसं शिक्षण घेत असताना आता आकृतिबंध बदलले शिक्षणाचे. 1 ते 5 पहिला आकृतिबंध तयार झाला का या वर्षापासून. नंतर 6 ते 8 आणि 8 ते 12. पहिला होता 1 ते 4, 5 ते 10 आणि नंतर 11 ते 12 नंतर उच्च शिक्षण असे, नंतर ते ग्रॅज्युएट, नंतर पोस्ट ग्रॅज्युएट. माहिती आहे ना, हे सगळे आकृतिबंध आहेत शिक्षणाचे आपल्याकडे. परदेशातले आकृतिबंध घेतले आपण आता. पोस्ट ग्रॅज्युएट कोणतं असतं, त्याला किती वर्ष लागतात. जसं असा उठलाय आणि एखादा असतो बरं का अपवाद, डायरेक्ट शेवटची परीक्षा देतो, अपवादात्मक आहे. पण स्टेप बाय स्टेपनी पायरी पायरीने चढावं लागतं. पहिलीच जावं लागतं, 1 वर्ष घासावं लागतं, 2री 3री 4थीत 5वीत. नंतर आपलं शिक्षण घेत घेत 16 वर्ष पूर्ण केल्यावर मास्टर होत असतो. 16-17 वर्ष झाले का पोस्ट ग्रॅज्युएट होत असतो. तसं इथं प्रवेश करत असताना इथे 7 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत? 7 पायऱ्यातून जायचं पारमार्थिक मार्गात. ज्या शेवटच्या 7व्या पायरीवर जगद्गुरु तुकोबाराय पोहोचले. उंच ठाई उभे राहा. उंच ठिकाणी ते उभे राहिले. 7व्या पायरीवर होते. कोणत्या पायरीवर? 7व्या पायरीवर. आपण एकदम हळूहळू चढायचं. आता कोणत्या पायऱ्या ऐका. पहिली पायरी आहे आपली सुइच्छा. तिला शुभेच्छा म्हणतात. सुइच्छा. सुइच्छा इच्छा होते, पण सुइच्छा होते असं नाही. सु म्हणजे चांगली, इच्छा म्हणजे वासना, आकांक्षा, अपेक्षा. चला आपल्याला चरित्र ऐकायला जावं वाटणं, ही सुइच्छा आहे बरं का. उच्च कीर्तनाला थांबावं वाटणं, ही कोणाची सुइच्छा आहे. ज्ञानेश्वरी वाचावं वाटणं, सुइच्छा आहे. सप्त्यात पंग द्यावी वाटणं, सुइच्छा आहे, चांगली इच्छा. तमाशाला जावं वाटणं, कुइच्छा बरं का. कोणती इच्छा? कुइच्छा. बऱ्याच गाड्या अशा असतात. नीट ऐका. आमच्या पठाडे महाराजांचं मी ऐकलो त्या काळात, खूप छान सांगितलं नामदेव महाराजांनी. नामदेव महाराज पठाडे नाव ऐकलास, इथे येऊन गेले ना, तुम्ही लहान होता बरं का. आमचा परिचय होता जवळून, खूप पाठांतर होतं, 9 कॅसेट आहे त्यांच्या बरं का. त्यांनी त्यांच्या दृष्टांतात सांगितलं, म्हटलं अशा काही काही गाड्या असतात. नीट ऐका सगळे. आता इथून आपण बरेच लोक शॉर्टकट मुंबईला जायचं असलं का इकडून नाशिकवरून जाण्यापेक्षा कसारापर्यंत गाडीनं जातात. कसारा टू CST, तिथं ट्रेन आहेत सगळ्या, बरोबर आहे ना. त्या लोकल आहेत. कसारापर्यंत लोकल आहेत, माहिती आहे सगळ्याला. लोकल मार्ग आहे कसारापर्यंत. कसारापर्यंत पटकन जातं आणि तिथून पटकन जाता येत असतं. असंच आपल्या संगमनेरचं एक जण गेलं एसटीत कसाऱ्याला. नवीनच होतं, जुना काळ बरं का, जुन्या काळातली गोष्ट. नीट ऐका, जुन्या काळातली गोष्ट. कसाऱ्यापर्यंत गेलं आणि नवीनच होतं. नवीन झोप येते बाई, मांडी घाला ना बरं का. नवीनच होतं आणि कसाऱ्यापर्यंत गेलं आणि तिथं खाली उतरलं. थोडं अशिक्षित होतं. उतरल्यानंतर त्याने ती गाडी पाहिली. 25 डब्याची रेल्वे आली होती. किती? 25 डब्याची. ते डोक्याला हाणून घ्यायला लागलं. बापरे बापरे. ते शेजारी एक शिकलेलं होतं. म्हटलं काय झालं हो बाबा, काय झालं? म्हटलं बाबा काय झालं? ते म्हटलं बापरे बापरे. ते म्हटलं झालं काय? ते म्हटलं इतकी लांब गाडी मी पहिल्यांदा पाहिली. किती? 25 डब्याची गाडी. आता मला जायचं आहे तिकडं CSTला, छत्रपती शिवाजी टर्मिनस. त्या काळात VT होतं नाही का, व्हिक्टोरिया टर्मिनस. आता काय फार नाव बदलले, खूप चांगले, छत्रपती शिवाजी टर्मिनस. तर म्हटले मला जायचं आहे तिथं. आता ही गाडी कधी वळणार? ह्या गाडीला वळायला किती मोठं पटांगण लागेल. ही गाडी कुठं वळायची, कशी वळायची, ही गाडी कशी वळायची, ते चिंतातूर झालं. बरीच माणसं अशी चिंता करत असतात आणि त्यांचा भ्रम काढायचा संत उपयोग कर. 2-3 दृष्टांत सांगतो आता पटापटा बरं का. तर ते म्हटले गाडी वळायची कशी? त्याची तिथं एज्युकेटर म्हटलं बाबा चिंता नका करू हो तुम्ही, ही गाडी वळत नसते. म्हटले वळत नसते म्हणजे? ही गाडी वळत नसते म्हणे. आता आली ना 5 मिनिटात निघणार. अरे वळणार कशी, निघणार कशी?
काय असेल त्या गाडीला. मग त्याने सांगितलं बाबा ह्या गाडीला 2 इंजिन आहे, 2 इंजिन. बरं का, ह्या दिवशी इकडून एक इंजिन आणि तिकडे एक इंजिन आहे. माहिती आहे ना तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे. ओळख नसते. CST टू कसारा इथपर्यंत ह्या इंजिननी आली. आता कसारा टू CST त्या इंजिननी जाणार आहे. अशा बऱ्याच गाड्या आहेत समाजामध्ये. जितक्या आवडीनं चिंतन, जितक्या आवडीनं कीर्तन ऐकतात, तितक्याच आवडीनं मालिका पाहतात. बरं का, तितक्याच आवडीनं तमाशा पाहतात. 2 इंजिन. किती इंजिन आहेत? 2 इंजिन. जितक्या आवडीनं ह्या इंजिननं इकडं कसाऱ्याला आली आणि त्या इंजिननं तिकडं जितक्या आवडीनं दिसतात ना, वा 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 असं दिसतं आवडीनं. प्रवचन चालू असताना खळखळ वेळात अश्रूच गळतात असं वाटतं. आणि तिकडं मालिकेत गेलं का तिकडे रडतं. 2 इंजिन, याचे काहीच उपयोग नाही. याचं मिश्रित. हे स्वतंत्र कप्पा असावा. हे साठवण्यासाठी काय असावा? स्वतंत्र कप्पा असावा. हा स्वतंत्र कप्पा असावा. संतांनी आमचा भ्रम घातला. काय काढलाय? भ्रम काढला. एक असाच वॉचमॅन नवीनच ठेवला. दृष्टांत साध्या साध्या, कारण रात्री महाराजांनी सांगितलं साध्या भाषेत जाणं, वेदांत साध्या भाषेत सांगणं म्हणजे प्रवचन कीर्तन. बरं का, असं होतं. नोकरीला लागलं ते वॉचमन म्हणून घेतलं एका मोठ्या कंपनीत, कापसाच्या कंपनीत लागलं, वॉचमॅन म्हणून घेतलं. पगार ठरला. पहिल्या दिवशी ड्युटीवर गेला. त्याच्याकडे काम होतं, खुर्चीवर बसून फक्त येणाऱ्या गाड्या मोजायच्या. कापसाच्या गाड्या किती आल्या गोडाऊनमध्ये तेवढ्या मोजायच्या. त्याच दिवशी त्यांनी सकाळपासून तर 12 तास त्याची ड्युटी होती. 200 गाड्या आल्या. किती गाड्या आल्या? 200 गाड्या. कधीच न पाहिले गाड्या. त्याचा परिणाम जे हलके असतात ना मनाने, ते पटकन वेडे होतात. ते झालं वेडं, सराखलं, ते वेडं झालं. ते लागलं ओरडायला, एवढा कापूस कुठं साठवायचं, एवढा कापूस कुठं साठवायचं, एवढा कापूस कुठं साठवायचं. सारखं ओरडायचं. म्हटलं याला काय झालं? ते बाकीचे म्हटले हे सराखलं आता. सारखं ओरडायचं. घरी गेलं, एवढा कापूस कुठं. पाय कोणती झालं, ओय गप. म्हटलं कापूस कुठं साठवायचं, एवढा कापूस कुठं साठवायचं, एवढा कापूस कुठं. ते पण डॉक्टरकडे घ्या भाऊ यांना. काय करा म्हणे, यांना डॉक्टरकडे घ्या. डॉक्टरकडे कोणत्या नाही आता हो, मानसोपचार तज्ञाकडे नेलं त्याला. डॉक्टरांनी विचारलं, हिस्ट्री घेतात. हिस्ट्री घेतली पाहिजे ना. म्हणे आजच पहिला दिवस होता. कशाचा? त्यांना गाड्या मोजायचं काम आहे म्हणे. आम्ही नवीनच आलो ह्या शहरात आणि आजच नोकरीला लागले. कधीच एवढं पाहिलं नाही ना, आजच पाहिलं. आणि ते वेळ लागले म्हणे. ते म्हणते एवढा कापूस कुठं साठ. सारखं कोणालाही डॉक्टरला डॉक्टर साहेब सांगा ना एवढा कापूस. डॉक्टर म्हणले पटकन याला गोळी जाता मी याचा आजार घालवतो, माझी फी द्या. म्हटलं काय द्या? फी दिली. गोळी नाही दिली डॉक्टर. डॉक्टर म्हणले कुठे? ते म्हणा अहो डॉक्टर साहेब एवढ्या गाड्यात एवढा कापूस कुठं. अरे जळाला. म्हटले बरं झालं भाऊ. म्हटलं बरं का. काय म्हटले? ते डॉक्टरला म्हटलं बरं झालं. संत हेच सांगत असतात, प्रपंच जळाला. म्हटले आपण म्हणायचो हे पोराचं कसं होणार, त्याचं कसं होणार. संतांनी सांगितलं जळालं, त्याचं चिंता काय करतोस? आपल्याला काय हे संतांनी प्रपंच रचना भोगून येते. ही प्रपंच रचना भोगून कशी त्यागायची? आमचा प्रसिद्ध दृष्टांत आहे, सांगू का? पालीचा दृष्टांत माहिती आहे ना तुम्हाला? सांगाय नवीन श्रोते आहेत आणि शूटिंग आहे बरं का, ऐका. ही प्रपंच रचना भोगून कशी त्यागायची प्रसिद्ध दृष्टांत आहे. आपल्या उपांत्य भागात यायचे, कारण बहुदृष्टांताशिवाय नाही कळत हो बरं का. हा 7 पायऱ्या. चला तुम्ही जागेवर आणलं. सुइच्छा जाऊ द्या, दृष्टांत आपण पाहूया नंतर. सुइच्छा म्हणजे शुभेच्छा, सद्वासना, सद्विचार. सुइच्छा चांगली इच्छा निर्माण होणं, परमार्थात येण्याची इच्छा निर्माण होणं. कळाला आता एक भाग कळाला. पहिल्या पायरीत आला. बरेच जण तिथूनच मागं ढळतात, पुढच्या डिग्रीच होत नाही. बरेच जण पहिली तर शाळा सोडून देतात. कारण का? ते शाळेतच जात नव्हतं जुन्या काळात. शाळेत दप्तर घेऊन जायचं आणि वड्याला नाही खेळायला जायचं. तसे बरेच जण कीर्तनाला येतात आणि जेवणच जातात. कीर्तनाला येतात, काय पंगत झाली म्हणतात, काय पंगत झाली. हे वड्याला खेळायला गेलं बरं का. तिथं काय सांगितलं हे कोणाही डोक्यात नाही आलं. अरे काय मोठा सप्ताह, 1 लाख लोक बरं का. काय काय म्हणतं तिथं, काय मिळालं हे विचारलं. कोणत्या अभंगावर कीर्तन झालं, काय अनुभव म्हणतं बरं का. काय म्हणतं, काय म्हणतं, कोणत्या अभंगावर चिंतन झालं, काय सांगितलं. आलं ते मंडपापर्यंत, पण कोणत्या पायरीत अडकलं? सुइच्छेत अडकलं. पुढच्या पायरीत प्रवेश झाला नाही. पुढच्या वर्गात गेला पाहिजे ना, अभ्यास केला पाहिजे ना, वर्षभर शिकला पाहिजे ना, मग दुसऱ्या वर्गात प्रवेश होतो. सुविचारणा. मंडपापर्यंत आला. दुसरी पायरी कोणती आहे? सुविचारणा. योग्य ठिकाणी मार्गदर्शन व्हावं. विचारणा होते बऱ्याच जणांची, आपण कोणत्याही पंथाचा अवेअर करायचं नाही.
सगळे ज्याच्या त्याच्या जागेवर श्रेष्ठ आहेत. स्वामी समर्थवाले असतील, गजानन महाराजांवाले असतील, स्वाध्यायी परिवारावाले असतील, सगळे ज्याच्या त्याच्या जागेवर. अगदी अर्वाचीन काळातले कोणते नान्नीचे महाराज त्यांच्या त्यांच्या जागेवर बरोबर आहे असंच म्हणायचं. अवेर नाही करायचा. अवेर केला तर आपलं झाड कमी होतं. ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर आहे. साईबाबावाले असतील सगळे, पण ते सकाम उपासनेत अडकले. कोणत्या उपासनेत अडकले? सकाम. हे केल्याने असं मिळेल. तुरुंगातलंच मागायचं. कुठलं मागे राहिले? तुरुंगातलं. राजाचा वाढदिवस, राजा प्रसन्न झाला. सुविचारण्यात कसे अडकले ऐका, सांगून आता दृष्टांत, कारण भीती आहे मला तुमची सांगण्यासाठी बरं का. जाग्यावर आणलं खेचून. माऊली असे धसाळ जातात. माऊलींच्या काही काही अशा धसाळ गेले का नाही? मी धसाळ गेलो माऊली म्हटले. पण त्यांचे श्रीगुरू ऐक इकडं सांग, आता तुला हे न बोलायचं सांगतो, कशाला इकडं विषय सांगतो तू? मूळ विषय सांग. गीतेचं तत्वज्ञान सांगत आहेस. माऊलीनं स्वतः खेचून आणलेले. आम्हाला जागेवर आणलं म्हटली पायऱ्या सांगा. सुविचारणेत अडकले. कुठं अडकले? सुविचारणेमध्ये. सकाम उपासना. एवढं केलं का चांगला नवरा मिळेल. सकाम उपासना. संतोषीमान फुटाने खा. शुक्रवार केले का आपलं घरदार चांगलं होईल, सुखी होईल. राजा प्रसन्न झाला. म्हटलं माझा वाढदिवस आहे आणि मी आज माझ्या तुरुंगात असलेल्या सगळ्या कायद्यांना इच्छा मागेल ते देणार आहे, मागेल ते देणार. रात्रभर विचार करून ठेवला प्रत्येकाने काय मागायचं. राजा प्रसन्न आहे. यादीला बसते टेबलावर. या रस्त्याने यायचं ना आज जायचं, लिहून घ्यायची. अनेकांनी विचार केला तुरुंगातला. पहिला आला. म्हटलं बोल. म्हटलं मला 2 भाकरीची भूक असते, 1च भाकरी मिळते. मला दररोजच्या 3 भाकरी मिळत. मान्य. दुसरा आला. म्हटलं माझ्या घरी गादी होती हो झोपायला, पोत्यावर झोप येत नाही, मला गादी पाहिजे. मान्य. बरं का. कोण काय? म्हटलं मला वाचायला पाहिजे. कोण काय? एक म्हटलं मला दररोज चहा पाहिजे. एक म्हटलं मला 4 दिवसाला गायछाप पुडी पाहिजे. बरं का. कोणी चुना मागितला, कोणी गायछाप मागितली, कोणी झोप मागितली, कोणी काय मागितलं. सगळ्यांनी मागितलं, पण कुठलं मागितलं? तुरुंगातलं मागितलं. शहाणा होता तो. म्हटलं लवकर जायचंच नाही, सगळ्यात शेवटी जायचं. आला शेवटी. यांच्या मागण्या पूर्ण होत्या. शेवटी आल्यानंतर त्याने सांगितलं महाराज माग रे. म्हटलं माझ्या कंबडात 2 लाथा घाला. अरे असं काय मागतो म्हटलं. आणि या तुरुंगातून बाहेर मला काढून द्या. शहाणा कोण मागणार? तुरुंगातून बाहेर जाण्याचं मागावं. तुरुंगात अडकायचं मागू नये. आपलं असंच झालं. मोकळ्या पायाचा चवडा अधिक गोवी, शुकनलिके भोविन्नला. त्या पोपटावर तो असतो ना भविष्य सांगणारा, त्या पोपटावर ते जगत असतं. त्या पोपटाला ते ज्ञानच नसतं. उघडं असतं ते. नळीवर बसतं. माऊलींच्या वयात त्या नलिकेवर तो पोपट बसलेला असतो. मोकळ्या पायाचा चवडा अधिक गोवी. ते पाय मोकळे असतात, पण त्या नख्याने ते घट्ट आवळून धरतं. आणि त्याला भ्रम काय झाला? त्या नळीने मला पकडले. प्रयोग आहे बरं का. तुम्हाला तर काय सांगतो नीट ऐका. त्या पोपटाला असा भ्रम केला असतो. कोणी पकडले? आम्हाला गोष्टही होती. ती गोष्टही गेली मुलांना. पोपटपंची माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. पोपटपंची करायची आणि शिकवलं. त्या गुरूंनी त्या पोपटाला असं शिकवलं. पारधी येतात, ते पक्षी पकडतात, दाणे टाकतात. दाणे टाकल्यावर तिथं आपले भाऊबंद जातात. आपण तिथं जायचं नसतं. दाणे वेचायला म्हणून आपण जातो. त्या दाण्यांच्या खाली जाळं असतं. त्या जाळ्यात आपली नखी अडकते. असं गोड शिकवलं. आता तू अडकू नको बरं का म्हटले. त्या पोपटाने सगळं पाठ केलं आणि गुरु निघून गेले. ते म्हणता दाणे वेचायला गेले. पोपट कुठं? पारधी येतात, जाळे लावतात, दाणे टाकतात. असं म्हणत गेलं. कोण? पोपट. खाली दाणे वेचायला गेलं. दाणे तिथं जायचं नसतं बरं का. आणि दाणे वाचायचे नसतात. आणि बसलाय कुठं? दाणे वाचायला. अडकले कुठं? नखीनं. आम्ही असं इथं सांगता अडकतो. वा ब्रह्माचं झाड उभं करतो. ते अडकलं, गुंतलं त्याच्यात. गुरुजी आले. अरे माझी चूक झाली. मी याला फक्त पोपट केलं, पण अनुभूती नाही सांगितली. संतांनी अनुभूती सांगितली, पोपट नाही केलं. ते मोकळ्या पायाचा चवडा अधिक गोवी. त्या नळिकेवर बसतेला असतो. त्याला एकच उपदेश सांगायचं. बाबा रे, प्रतिती चिदंबरा कान व्हावी. प्रतितीरूपी आकाशात उडायला शिक. मुक्तच आहे. मुक्त होता परिबळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे. सकाम उपासनेत नाही अडकायचं. कोणत्या वेळेस? निष्कामतेच आहे. आपल्यासाठी या तुरुंगातलं मागायचंच नाही. प्रारब्धात बघून टाकायचं. मागायचं नाही. मग कसं मार्गस्थ व्हायचं
हे संत शिकवत असतात, त्याला सुविचारणा म्हणतात. संत शिकवतात, ही गाथा शिकवते, हे जगद्गुरु तुकोबाराय शिकवतात, हे माऊली शिकवतात, हे नाथ महाराज शिकवतात. आणि अर्वाचीन काळातले ज्यांनी या गाथेचा हृदयात धारण केलं ते शिकवत असतात. जे ज्ञानी ज्ञानेश्वर धारण केलं ते शिकवत असतात. सुविचारणा त्यांना विचारावं. श्रेष्ठांचे मज कै येतील अनुभव त्यांना विचारावं. त्यांच्याकडे जावं. कसं विचारावं? रात्री ऐकलं ना तेव्हा माझ्या आवडीचा विषय. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवया म्हणजे शेवया खायच्या नाही, सेवया सेवा करणं. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंती ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शन. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथि आणावे. चौथ्या अध्यायातलं होय. तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा कोटा आहे, ज्ञानाचं भांडार आहे. संत हे काय आहे? ज्ञानाचं भांडार आहे. ते तर सेवा हा दारवंटा उंबरठा आहे. संतांच्या कोठारात प्रवेश करायचा जर असेल तर तिथला उंबरा म्हणजे सेवा आहे, तो झिजवावा लागतो. ते तर सेवा हा दारवंटा जो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. ओळखणं, झिजवणं, उंबरा झिजवावा लागतो. कसा झिजवायचा ते पुढच्या ओळीत सांगितलं. तो उंबरठा कसा झिजवायचा सांगा ओवी, कसा झिजवायचा? ते तर सेवा हा दारवंटा जो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी. कसा ओळगायचा सांगा? पुढची ओवी कोण सांगतं? बोला. तनू, हा हातायला देणार नाही का? पुढची ओवी शब्द दिला कळतं. तनू मनू जिवे, तनाने मनाने जीवाने. तनू मनू जिवे चरणाशी लागावे. कशी सेवा करायची? अगर्वता गर्व न ठेवता. आपल्याला गर्व येतो, मी सेवा. अगर्वता करावे दास्य सकल, त्यांचं दास्यत्व करावं. मग अपेक्षित जे आपुले, मग आपल्याला जे अपेक्षित आहे ना ते सांगती पुसिता. भले पुसणे म्हणजे विचारल्यावर आपलं भलं करणारं ते शिकवत असतात. संतच जीवाचं भलं करतात. रंगनाथ स्वामी, रामदास स्वामी समकालीन होते बरं का. तुकोबाराय एका काळातले संत. जगद्गुरु तुकाराम महाराज, रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी हे दोघं गुरुभाऊ होते. रंगनाथ स्वामी आणि रामदास स्वामी यांचं प्रारब्ध बलवत्तर होतं. हे राजगुरू होते समर्थ रामदास स्वामी. रंगनाथ स्वामी विरक्त होते. ते त्याच्यात गेले पंढरपूरमध्ये. रंगनाथ स्वामींची कीर्तनं पंढरपूरमध्ये होत होती. पंढरपूरमध्ये रंगलेली कीर्तनं. आणि त्यांना बातमी कळाली की आपले गुरुबंधू आलेत पंढरपूरमध्ये. समर्थ रामदास स्वामी आलेले पंढरपूरमध्ये आले. रामदास स्वामी पंढरपूरमध्ये एका घरी आल्यानंतर एका शेतकऱ्याने म्हशीवाले तिथं खूप गायांवाले गोठ्यात जागा दिली. आले म्हणे राह इथं गोठ्यात. कुठं जागा दिली? राह म्हणले राह इथं गोठ्यात. समर्थांना जागा दिली. आता महात्म्याला काय गोठा काय, उलट शेणच चांगलं, मातीच चांगलं. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या तुकडोजी पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या. या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने. या झोपडीत माझ्या जाता तया महाला, मज्जा व शब्द आला, भीतीन यावयाला. या झोपडीत माझ्या. शेवट सांगितलं, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी नाही बोजा. या झोपडीत माझ्या. शेवट, पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे. कोणतं सुख? शांती सदा विराजे. या झोपडीत माझ्या. असे काही बंगले आहेत ते खायला उठलेत बरं का. शांती सदा विराजे. या झोपडीत माझ्या. माझं सुख पाहून इंद्र देवाला लाज वाटते, कारण माझ्या झोपडीत सतत विराजमान काय आहे? शांती आहे. शांती परते नाही सुख, ये रावगेची दुःख. म्हणून सांगत होतो. भीती ते रंगनाथ स्वामी. एवढं दृष्टांत ऐका. आपल्या 7 पायऱ्यांपर्यंत नेणार आज तुम्हाला, शब्दशः तरी नेणार बरं का. ऐका.
कीर्तनात त्यांना माहीत झालं, त्यांनी कीर्तनात वर्णन केलं. माझे गुरुभाऊ असे आहेत, माझे गुरुबंधू असे आहेत. कसे आहेत? कुबडी हातात, छाटी आहेत, छाटी नेसलेले कुबडी हातात आहेत, वर्णन केलं. आणि हे कीर्तनाला गेलं होतं, हे गोठ्यावालं शेतकरी, पंढरपूरमधली गोष्ट नाही. याने ते वर्णन ऐकलं. त्यांची माझी जो भेट करून देईन त्याला, तो जे पाहिजे ते मी त्याला देणार, जे मागेल त्याला मी देणार. काही होन मागा, सोनं मागा, मागेल ते देणार. संतांच्या भेटीची फलश्रुती सांगतो, नीट ऐका. रात्री महाराजांनी तेच सांगितलं, मागेल ती मी देणार. याला तेच लक्षात आलं. म्हटलं आपल्याकडं मात्र हे उतारलंय, यांची भेट आपण करून द्यायची. शेतकरी गरीब होता, कर्ज होतं त्याच्यावर, 4 लाख कर्ज आहे. म्हटलं कर्जच मिटून टाकायचं. कीर्तन सुट्या पळतच घरी गेलं. ओ महाराज चला चला, उठा ना घरात, चला घरात. हे म्हटलं याला झालंय काय बरं का, चला ना. आता असं झालं का, लोभाच्यासाठी झाले ताटाचे मांजर. हिला लुडूड करत, हे मांजर आहेत असे खूप आहेत बरं का. चला ना म्हटलं, गादी घरात झोपा. इथं काय झोप नाही बाबा म्हटलं. नाही चला, का नेतोस? काय नाही, तुमचे गुरुभाऊ आहेत, त्यांचं कीर्तन ऐकून आलोय, त्यांची भेट करून द्यायची. तुमची भेट करून जर दिली ना, ते मला पाहिजे ते देणार आहे. याने ओळखलं, समर्थाने ओळखलं. चल म्हटलं, आलो. घरात आले, बसायला जेवण सगळं. म्हटलं सकाळी भेट येईल म्हणे, मी भेटीला. पण तू जे म्हणतो, तुला जे मागायचे ते मी मागून नाही देणार. मी जे म्हणतोय ते मागितलं तरी ये. ते म्हटलं हे आटच अशी नाही येणार म्हणे. मी भेटीला तुझ्याबरोबर येईल, पण मी सांगतो ते मागितलं पाहिजे. ते काय ते म्हटलं, माझी परिस्थिती गरिबीची, मला पैसे माग. नाही ते नाही मागायचं. म्हटलं मग काय सांगा. ऐक म्हणे, जर मी सांगतो ते मागत असेल तर मी येणार. एकच मागायचं म्हणे. काय मागायचं? तुमच्या दोघांच्या भेटीत झालेला आनंद, तुमच्या दोघांच्या भेटीत झालेला आनंद, त्यातला निम्मा आनंद मला द्या. कोणी सांगितलं? समर्थाने सांगितलं त्या शेतकऱ्याला. त्याने डोक्याला हात लावला. मला हे खायचं का आनंद, का काय करायचं, कशाला घे? ते म्हणलं नाही बाबा, मला पैसे येत नाही. म्हटलं जा, येत नाही. त्यांनी सकाळपर्यंत विनंती केली, सकाळपर्यंत थांबलं, सकाळपर्यंत थकलं. शेवटी ते येत नाही. म्हटलं आता असं करू, युक्तिवाद. शेतकरी फार चतुर असतात. आम्हाला चतुर शेतकरी गोष्ट होती, सांगायलाच वेळ नाही आता आपला बरं का. ते फार चतुर. त्याने सांगितलं. म्हटलं ठीक, चला तुम्ही म्हणताय ते. म्हटलं इथून तर नेऊ, हा म्हणायचं. तुम्ही म्हणतात ते मागू, तिथं गेलं आपण ठरवू काय मागायचं. विचार केला. असेच लोक खूप आहे चतुर. घेतलं, समर्थांना घेतलं. ते म्हटले बघ बरं का, जर दुसरं मागितलं तर या कोबडीनेच हानीन म्हटले बरं का. ते म्हटलं तिथं गेलं भाऊ. म्हटलं गेलं. ते रंगनाथ स्वामींची यांची जी भेट झाली, इतकी अलौकिक. भेटेचं लक्षण सांगत असताना गीतेमध्ये, मच्चिता मद्गता प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंती चरमंती च चित्ते मीची झाले म्याची प्राणे झाले जीव मरो विसरले बोधाचे. जवळकीची सरोवरे, 2 सरोवर जवळचे एकमेकात घुसत असतात. होती संताची या भेटी. या महाराज दोघंही तुमच्या चरणा रवींद्रनाथ मस्त गाथा तुमच्या मुखातून गेली, आणि आमचा माथा नीटका राहता बरं का. ज्याने गाथा आम्ही 3 दिवसाच वाचली बरं का. गाथा ज्याला माथा दुरुस्त करायचा त्याने गाथा वाचावी बरं का. खरंच महाराज, गाथा वाचून जर माथा नीट होत नसेल तर समजायचं नुसतं वाचनापुरतं झालं. अनेकांना रस पाजला सारखा कोरडाच, अनेकांना दरवीनं, अनेकांना खीर वाटली. त्याची अनुभूती काय? थोरपण भराची सांडीजे व्युत्पत्ती अवघीची विसरायची. ऐका, भेट झाली. बस बाळासाहेब महाराज पुढे या. भेट झाली, इतका आनंद झाला, रंगनाथ स्वामीला समर्थांना इतका आनंद झाला. माझी यांची भेट कुणी करून. ते आलं पुढं शेतकरी. माग, तुला काय मागायचं? ते लागलं मागायला. त्याला वाटलं तर काही लाग. इकडं छाटी हातात धरली. ते घाबरलं. आता हे म्हटले हानील बघ. त्याला मागा वाटला तर इतकं घाबरलं. ते माग म्हटलं काय मागायचं? माग, अरे माग. म्हणलं दुसऱ्यांदा एकदाच एकच मागायचं. म्हटलं माग, तुला माग. ते म्हटलं घाबरत नाही विलास झाला. म्हटलं भेटलं कुठं? ते घाबरलं. ते हळूच म्हणतंय, तुमच्या दोघांच्या भेटीत झालेला आनंद त्यातला निम्मा द्या, निम्मा आनंद. अरे दुसरं काय माग? पैसे माग. मग त्याला कळ ह्याच्यात काहीतरी वेगळं. नाही म्हटलं. आता आवाज वाढला. ते म्हटलं दुसरं सगळं द्यायला तयार आहे, संपत्ती द्यायला तयार आहे, होऊन द्यायला तयार आहे, सगळं द्यायला तयार आहे. एवढं सोडून काही माग म्हटलं. ते म्हटलं नाही, मला हेच पाहिजे. मागितल्यानंतर होती संताच्या भेटी सांगू सुखाची. संत हे
हित करत असतात, जीवाचं हित करत असतात, जीवाचं कल्याण करत असतात. म्हणून सुविचारणा, योग्य विचारणा संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे जास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा. तेच हित करत असतात. म्हणून सुविचारणा संतांच्या ठिकाणी व्हावी, गाथेत यावं, संतांच्या सानिध्यात यावं, योग्य ज्यांच्याकडे योग्य दिशा आहेत, सकाम उपासनेत अडकू नये, निष्कामतेकडे यावं. वेद विहित निष्काम कर्माच्या आचरणाने मलदोषाचं क्षालन होत असतं आणि उपासना करावी, उपासनाने विक्षेप दोष जात असतो. म्हणून सुविचारणा व्हावी. दुसरी पायरी आपण पटकन सांगतो. सुविचारणा झाल्यानंतर तिसऱ्या पायरीत प्रवेश होत असतो. सुविचारणा तनुमानसा. तन म्हणजे शरीर, मन. शरीराने सेवा घडावी लागते, मनाने सेवा घडावी लागते. 4-4 तास पारायण करावं लागतं, वाणीनं झिजवावं लागतं, बरं का, झिजवावं लागतं. बोलिता बरे वाटे, नाही का, बोलताना बरं वाटत असतं, पण करणी करिता टेरी कापे, आहे ना अभंग, बरोबर आहे ना महाराज, बरोबर आहे काय. करणी कृती करायला गेला फार अवघड असतं. म्हणून सुइच्छेच्या नंतर सुविचारणा तनुमानसा. शरीराने झिजावं, वारी करावी. जे शरीर पिळून निघत असतं, परिक्रमा केल्या, ज्यांनी वाऱ्या केल्या, किती वाऱ्या झाल्या महाराज आता पंढरीच्या, कित्येक ते सांगायचं नसतं. शरीर पिळून निघतं, पिळून निघालं का शुद्धी होत असते. शुद्धीकरण आहे. वारीतून शरीर पिळून निघतं, गोदाडा धुवून आणायच्याच नदीवरून जाऊन सगळा मळ निघून जात असतो. अंतःकरण शुद्धी. तनू माणसा, शरीराने मनाने, तनू शरीराने जो हे सगळं सिद्ध आहे ते सगळे प्रमाण पहा. हात चालावया पाय, सगळे प्रमाण पहा. शरीराने मनाने सतत रात्रंदिवस मन मना मौन भक्तो मध्ये आजी माम नमस् करू मामे वैशेष युक्त महात्मान मत तनू मानसा. मग तिसऱ्या 3 पायऱ्या पूर्ण झाल्या, सुविचारणा तनुमानसा. मग 4थ्या पायरीत प्रवेश होत असतो, जी भूमिका तयार होत असते, सत्वापत्ती. 4थ्या पायरीत प्रवेश होतो. कोणती? सात्विक अंतःकरणाची वृत्ती जमीन सुपीक झाली, भुसभुशीत झाली, मग तिथं बीज टाकावं, सत्वापत्ती. आणि तिथं बीज टाकलं, सत्वापत्ती, सात्विक वृत्ती, कारण अंतःकरण हलावं. हे महाराजांना आम्ही सुद्धा महाराज, आपण आठवतं ना 97, 98, 99 आम्ही सातारकरांचं कीर्तन ऐकायला गेलो, हात पकडलं, ऐक ध्यानात तुमच्या. जेव्हा चाल लावली त्यांनी, जेव्हा म्हटले माऊली महावैष्णव म्हटले का आम्ही रडायला लागलो. ही सत्वापत्ती, सात्विक अंतःकरणाची सात्विक अंतःकरण अवस्था तयार होईल. सत्वापत्ती, सात्विक अंतःकरण, मृदुता. अभंग वाचत असताना आपले डोळे पाहणावणं, वय वाचत असताना डोळे पाहणावणं, गाणे म्हणत असताना पाहणावणं, ते विषयातले बरं का. पोरगी चालू निघाली लग्नाची, कोणाला रडायला ते रडणं नाही, देवासाठी रडावं. कोणासाठी रडावं? देवाच्या चिंतनाने, देवाच्या आठवणीने. त्याला सात्विकता अंतःकरण, सात्विकता, सत्वापत्ती. मृदू अंतःकरण व्हावं. मृदू, किती मृदू व्हावं? अलगद भाव उमटावे अंतःकरणातले, मृदू. येत हळवार पण चित्ता येईल, तरीचे उपयोगा जाईल, नाही तरी गोटी होईल मुक्या बैरे. हळवार व्हावं. हळवारपणा इथं किती बारीक आहे, पहिल्यांदा सांगितलं होतं. हा सोनाराचा काटा आहे, लोहाराचा काटा नाही. सत्वापत्ती. चला, सुविचारणा तनुमानसा, सत्वापत्ती, अंतःकरण सात्विक. 5व्या पायरीत प्रवेश व्हावा. अंतःकरण सात्विक निर्माण झालं, साधना झाली, असंशक्ती आसक्ती सुटते, प्रपंचाची आसक्ती सुटते. इकडची युगपत प्रक्रिया, इकडची अनुभूती आली का आसक्ती सोडावा लागत नाही, ती आपोआप सुटते ती असंशक्ती. म्हणजे अजिबात आसक्ती राहत नाही. जगद्गुरु तुकोबारांनी जी अनुभवली असंशक्ती, आणि असंशक्ती आसक्ती सुटली, मग त्याने म्हणावं काम नाही झालो पाहिजे कामा. इच्छा आकांक्षा अपेक्षा वासना सगळं संपून जात असतं, सगळं संपलं जातं, आसक्ती सुटते. आसक्ती रणभिषंगवा पुत्रदारा गृहादिषु नित्यांच्या समचित्तत्व इष्टानिष्टोपत्तीषु. आसक्ती सुटते, असंशक्ती. आणि मग 6व्या पायरीत प्रवेश होत असतो. आसक्ती सुटली, पदार्थाभाविनी. जिचं नाव काय? पदार्थाभाविनी. म्हणजे काय? समोर जे जगत दिसतं, ओ आळू मी गेले माय गेले द्वारके, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारिके. जगत न दिसता त्याला परमात्मा दिसतो. पदार्थाचा अभाव होतो आणि परमात्म्याची प्रचिती येते. पदार्थाभाविनी म्हणजे काय? जगताचा अभाव, पदार्थाचा अभाव आणि परमात्म्याची प्रचिती, त्या अनुभूतीत गेलं, त्या अनुभूती पदार्थाभाविनी. आणि शेवटची 7वी पायरी, जिथं काहीच करणे नाही, आणि 4थ्याचे ठाई काहीच करणे नाही, ती तुरी अवस्था. तुरीचे लावण्य, तुरी अवस्था जी जगद्गुरु तुकोबारायांनी प्राप्त केली. तुरीयेत गेले, मग त्यांनी म्हणावं घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन
ब्रह्मभूती काया होतसे कीर्तनी भाग्य तरुणी देवा ऐसा तीर्थ ब्राह्मकासी आणि नाळस कडू स्वर्गवास करीन भोग. हे सगळे पहा प्रमाण अशा महान गाथेचं पारायण झालं आणि आपलं चिंतन झालं. ज्यांनी पारायण केलं, ही शब्द आहे ना, ही खरी सेवा, या शब्दांची सेवा आहे. 4092 अभंग नाही का, 4092 अभंगाचं या मुखातून हे उचिष्ट ते सेवी नावरी त्यांचं उचिष्ट सेवन या ठिकाणी केलं. चिंतन झालं, त्याच्यावर चिंतन झालं. सप्ताह म्हणजे काय? सप्ताचा आत्मा आहे पारायण. सप्ताचा आत्मा आहे पारायण, नामस्मरण, नियमाचं भजन बरं का, हरिपाठ, काकडा आणि संकीर्तन, याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणायचं. अखंडित असावं. रात्रीचं कीर्तन गोड होतं. महात्म्यांचं ऐकावं बरं का महाराज. आपण तुम्ही त्या दिवशी म्हटले ना, असंच ऐकावं, महात्म्यांचं ऐकावं. रात्री ते सोडून द्या सगळं, हे लौकिक भाग म्हणून तिथं नव्हतं, इथं यावं, हृदयातला भाग असावा. महात्म्यांचं ऐकण्यासाठी हे सगळं जाळून टाकायचं असतं. हे क्षणिक आहे लौकिक. आपलं जी महात्म्याकडून जे मिळतं ना, जो स्पर्श महात्म्याचा असतो ते कुठंच मिळत नसतं महाराज. आणि ज्यांनी खूप साधना करून प्राप्त केलं असतं तो प्रसाद सेवन करायचा असतो, आपोआप तो प्रसाद मिळत असतो. त्यांच्या दृष्टीत रात्रीच्या सांगितलं ना, दृष्टीकृपा, शब्दकृपा, स्पर्शकृपा, चौथी आहे ती संकल्पकृपा. त्यांनी स्वप्न सांगितलं पण त्याचा खरा अर्थ आहे संकल्पकृपा. अशा संकल्पकृपेला पात्र व्हावं. जगद्गुरु तुकोबरायांचा हा त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा आपल्या ठिकाणी साजरा झाला. तिथं मोठा समुद्रही उतरला. तर आपल्याला इथं शफरे काय करायचं, माऊली म्हटले समुद्रात खूप मोठमोठे मासे आहेत, तर छोट्या छोट्या माशांनी काय करायचं आपल्या आपल्या परीनं. सूर्याजवळ खूप मोठा प्रकाश आहे, ड्युटीनं काय करावं, आपला प्रकाश करा. राजहंसाचे चालणे, भुतळी झाली अशाने, अनेक काही कोणे चालावेची ना, आपल्या आपल्या परीनं आपला आपला अनुभव घ्यायचा. तिथलं स्मरण आपल्यात येतंय ना, आपण दररोज ऐकतो आणि तिथलं आठवण जरी काढली, स्मरण जरी झालं तर विपाव आठवल्या चित्ता तरी ते आपुली योग्यता. आता पुढेही बहुत करणे आहे. गाथेचं पारायण झालं, मिरवणूक आहे. मिरवणुकीत हरिपाठ होईल. महान असा गाथा आहे, महान असा. प्रके आत्रे म्हणायचे, परत जातात शेवट आपण उपसंहार करत आहोत. आत्रे म्हणायचे, ज्याच्या घरात त्यांचे वाक्य बरं का, आमचे नाही. साहित्य संमेलनात आत्रेंचं वाक्य यशवंतराव चव्हाणांच्या काळात ते म्हणायचे, हे आपले महाराष्ट्राचे श्वास प्रश्वास आहेत. जगद्गुरु तुकोबार माऊली हे श्वास आहेत आणि तुकोबार हे प्रश्वास आहेत. पहिल्यांदा सांगितलं महाराष्ट्राचा हा प्राण आहे, हे संत आपले प्राण आहे. आणि प्रत्यक्ष वाङ्मयीन रूपाने जगद्गुरु तुकोबार आहेत, गाथेच्या रूपाने, ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊली आहेत. आपल्या घरात गाथा ठेवा. म्हणून आत्रे म्हणायचे, ज्याच्या घरात नाही गाथा त्याच्या माथ्यात हाना लाथा. हे आत्रेंचं वाक्य होतं. ते वात्रटिका लिहिण्यात प्रसिद्ध होते. ज्याच्या घरात नाही गाथा त्याच्या माथ्यात हाना लाथा. पुढे जाऊन म्हणायचे, ज्याला माथा दुरुस्त करायचं त्याने गाथा वाचावी. माथेचं गबाळ, माथ्यातलं गबाळ काढायचं त्याने गाथा वाचावी. ज्याच्या गाथा डोक्यावर घेतली का माथा नीट होत असतो, माथ्याचं शुद्धीकरण होत असतं. गाथा डोक्यावर घेतली, ज्याला माथा शुद्ध करायचा त्याने हृदयापासून गाथा डोक्यावर घ्यावी, म्हणजे गाथेचं चिंतन करावं. जगद्गुरु तुकोबराय गाथेत सापडतात. पुन्हा आपण सांगितलं, अहो नुसती खोटी भूमिका केली विष्णुपंत पादनीसांनी तर ते वैकुंठाला गेले. तुम्ही सांगितलं आम्ही बरं का महाराज, त्याच्यात आलेले आम्ही 3 वेळेस सांगितलं. त्याने तर मानधन घेतलंच नाही. एक आहे गौन भाग आहे, शेवटपर्यंत बाराबंदी नाही काढली. तो फोटो आहे त्यांचा, फोटो त्यांचा आहे, विष्णुपंत पादनीसांचा फोटो. त्यांनी 100 प्रयोग केल्या का थिएटरमध्ये प्रयोग करत असताना तुम्ही आले म्हणून सांगतो. वैकुंठ गमन सोहळ्याचा प्रयोग चालू होता, ते पुष्पक विमान आलं, पुष्पक विमानात बसले, मांडी घातली, प्राण सोडला, वैकुंठाला गेले. 100व्या प्रयोगाला वैकुंठ गमन सोहळ्यात प्राण सोडला. भूमिका करणारा माणूस जगद्गुरु तुकोबरायांशी एकरूप होऊन जातो. तर आम्ही कीर्तन करणारे का होऊ नये, का होऊ नये, त्यांच्याशी एकरूप व्हायला शिका, माऊलीशी एकरूप व्हायला शिका, गाथेशी एकरूप व्हायला शिका. आणि एकरूप होण्यासाठी अंतरंगाची कवाडं उघडी असावी लागतात. लोक काय म्हणतील, कोण काय, जोपर्यंत आपल्याकडे लोकेशन आहे तोपर्यंत ह्या गाथेत प्रवेश नाही, असं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. हे सगळं टाकून द्या. महान असा ग्रंथ ज्यांनी वाचन केलं त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. मिरवणूक आहे, पुढे संकीर्तन आहे. तुकाराम महाराज जगद्गुरु तुकोबराय, आता तुमची नामावली होणार आहे ना पुढे, नाही का, 108 नामावली जगद्गुरु तुकोबरायांची होणार आहे. शेवटचा अभंग आहे, मागणे एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संता सर्वनीची, ह्या संता निर्विहेची मज, आणि तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे, उदार तू होई मज ठेवी पायी संता. एवढंच मी मागणं मागतो, मला या संतांच्या पायाजवळ जागा द्या. हे खरं मागणं आहे संतांचं. एवढंच मागणं मागावं
आणि त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक व्हावं. झालेले आपले 7 दिवस ज्यांनी ऐकलं त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. जगद्गुरु तुकोबाराय सगळ्यांवर कृपा करत त्यांची सेवा आपणाकडून घडो ही सद्भावना व्यक्त करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. या ठिकाणी आमचे हृदयस्थ मित्र किसन भाऊ असे आहेत. आज ज्यांनी 7 परिक्रमा पूर्ण केल्या. आमचे बाळासाहेब महाराज खताळ आपल्या वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आमचे गुरुबंधू बरं का महाराज. आईंचे शिष्य एवढं परत ध्यानात ठेवा बरं का. तुमच्या पुढे सांगतो ज्यावेळेस सांगतो हे अधिकार आहे म्हणून सांगतो. हे सगळं लौकिक आहे महाराज. तुम्ही स्वतः एकांतात बसा आणि आत्मानंद घेण्यासाठी त्याचीच गरज आहे. पुन्हा सांगतो बरं का त्याचीच गरज आहे. आम्ही एका गुरूंचे शिष्य आहोत. वारकरी संप्रदायाचे आदरी आहेत. आज खूप मोठं स्थान आहे त्यांचं. आत्मानंद घ्यायचा असेल तर हृदयच उघडं ठेवावं लागतं. तर असे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण सुदाम महाराज कोकणे ज्यांनी कित्येक पारायण केले गाथेची कित्येक वाऱ्या 26, 27, 28 वर्ष झाले. आळंदी, पंढरी, त्र्यंबकेश्वर यांच्या पायी वाऱ्या आहेत. त्यांच्या पायी वाऱ्या शरीर झिजलं. त्यांना नक्की कळते सार काय ना सारखा. ते म्हणतात या आम्ही बसलो की बाजार बुंद्या परमार्थात नको वाटायला लागला. तर खरंच बरोबर आहे बाळासाहेब. एकांतात जावं. अशी ज्यावेळेस अंतःकरणाची अवस्था निर्माण होत असते त्यावेळेस या शास्त्राची कृपा होत असते. शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. आपल्या आत्म्याची प्रचिती येणं म्हणजे प्रसन्नता निर्माण होत असते. ही आत्मप्रचिती सर्वांना प्रदान हो, गुरुप्रचिती सर्वांना प्रदान हो आणि शास्त्रप्रचिती सर्वांना प्रदान हो हे मागणं मागतो. आणि सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्ही ते विनवित असे. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख मापनुयात. पुन्हा या ठिकाणी उमेश भाऊ बरं का भुसारी यांनी 7 दिवस संकलन केलं. वर्णन केलं पाहिजे. यांनी गोड असा आवाज दिला. संकलन होणं फार गरजेचं असतं बरं का. महत्त्वाचं आमच्यासाठी नाही पण जे जिज्ञासू असतील त्यांच्यासाठी संकलन होणं अति गरजेचं असतं. छान रीतीनं ते संकलन करून ज्याला उपयोग होईल. साधक दशेचे असतील निश्चित साधना मार्गात हे माझी या दुर्वदळा ना म्हणू नये. माऊलींच्या भाषेत हे दुर्वदळ आहे. हे छोटंसं हा किंचित आमच्या श्री गुरुघरचा निरोप आहे. तो निरोप तुका म्हणे माझं धाडिले निरोपा. आम्हाला निरोपाला धाडलेला आहे. हा निरोप पोच करण्याचा प्रयत्न केला. कायमस्वरूपी त्यात संकलन होणार आहे. आपल्या गीतेचं संकलन आमचं मला वाटतं 3-4 वर्षात संकलन असंच आहे. ते जे वाचतात जे ऐकतात असं संकलन व्हावं. छान रीतीनं संकलन केलं. तुमच्याही चरणारविंदी नतमस्तक होतो. गोड रीतीनं त्याचं प्रसारण करा. म्हणजे आमच्यासाठी नाही ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी दीपस्तंभासारखं हे चिंतन नक्कीच मार्गस्थ ठरेल. पुन्हा सद्भावना व्यक्त करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणारविंदी नतमस्तक. आपण 7 दिवसात काय चरित्र सांगणार. आम्ही जास्त करून बरं का महाराज जास्त करून आपला सिम्बॉलच होता गाथेवर संक्षिप्त दृष्टिक्षेप. चरित्र तर सांगितलं. चरित्र सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे चरित्राचे जाणकार आहात. त्यातले आध्यात्मिक भाव सांगायचे असतात. आध्यात्मिक भाव काय ते आपल्याला उपयोगी काय हे जीवनात उपयोगात आणा ही सद्भावना व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. पुढच्या सूचना दिल्या जातील. पुढे मिरवणूक आहे, दीपोत्सव आहे. आज उपांत्य भाग आहे. चला महाराज.